सेना महाराजांचं चरित्र सकल चरित्रांमध्ये फार महत्वाचं आहे. संत सेना न्हावी महाराजांच्या काळामध्ये बिदरच्या बादशहाचा राज्य होतं. सेना महाराज न्हावी असल्यामुळे त्यांना मालिश चांगली जमत होती. नस पकडणं चांगलं येत होतं त्यांना. आणि बिदरच्या बादशाची मान लचकली आणि संत सेना महाराजांना घेण्यासाठी बिदरच्या बादशाने आपले 2 सैनिक पाठवले. आता साधू संतांच्या जीवनामध्ये सकाळी उठले म्हणजे नियम पहिला काकडा. ज्या महिला काकड्याला येत आहे, मी म्हणजे साधू, या व्यासपीठाची सहारा घेऊन तुम्हाला सांगतो, परमात्मा फार मोठी कृपा तुमच्यावर करणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये आणि परमार्थामध्ये सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर ते काकडा आरतीला आहे. पापाच्या राशीच्या राशी जातात, काकड आरती देखलिया. या कथेचं पुण्य 20%, हरिपाठाचं 30% आणि 50% पुण्य काकडा आरती करणाऱ्या महिलांना. का? कारण सकाळी उठण्यासाठी दानच लागते. सकाळी उठण्यासाठी थकवा बाजूला फेकावा लागतो. अरे आयुष्यभर झोपायचंय आणि झोपून झोपून हे दिवस आले. पण 8 दिवस परमात्म्यासाठी, माझ्या कृष्ण परमात्म्यासाठी, माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी साखर झोप डोळ्यामध्ये असताना ती झोप बाजूला फेकायची ताकद जी व्यक्ती करते ना, ती परमात्म्याला आवडते. कथेला तर आपलं जेवण खावण झालं का बसायला खुर्च्या, त्याच्यामुळे ते सहज होतं, तिथं झोपताही येतं. हरिपाठामध्ये थोडं नाचणं पिजणं उंदातं ती ठीक आहे, काकड आरती उठणं. पण ज्या बायांना परमात्मा उठवतोय ना, मी तुम्हाला सांगतो बहिणींनो, तुम्ही देवाचे पाय धरले ना, देव तुम्हाला कोणाचे पाय धरू देणार नाही. तुमचं सदैव कल्याणच होईल. मग बाकीचे म्हणते ना, आम्ही तुम्हालाही पुण्य भेटेल, भेटणार नाही असं नाही, पण सर्वात जास्त महत्व काकडा आरतीला आहे आणि त्याच्यामुळे आपण ती ठेवली आहे. आपण एवढा खर्च कशासाठी करतोय? तुम्हाला काय वाटतं आमची काकडा आरती पाठ नाही का? आमची तर पाठ आहे हो. आम्ही तर कोपऱ्यात तो काकडा करून घेणार, पण तुमच्यासाठी काकडा म्हणायचा नाहीये तुम्हाला, फक्त डोळ्याने बघायचं आहे. डोळ्याने बघितल्याच्या नंतर सुद्धा अनंत जन्माचे पाप जाता. अनंत जन्माचे, याच जन्माचं नाही, मागच्या 1000 जन्मात जर तुम्ही काही पाप केलं असेल तेही जातं. त्याच्यामुळे उद्याचा काकडा 5, 6 आणि 7 3च दिवस काकडा आहे. 3 दिवस थोडं झोपेला मारा आणि या. आम्ही येणार आहे आता, सगळीच येतील. 1 तासाच्या काकड्याने काय होणार आहे? फ्रेश होतो माणूस, बीपी शुगर नॉर्मल होऊन जातं. कारण काकड्यामध्ये गोपाल कृष्ण असतात. बिदरच्या बादशाची मान लचकली आणि बिदरच्या बादशाने सांगितलं, जाओ सेना को लेके आओ. सेना को भेजा सेना को लेने के लिए. गूढ भावार्थ आहे. काय शब्द आहे अविनाश महाराज? सेना को भेजा सेना को लेने के लिए. म्हणजे बिदरच्या बादशाने सेनेला पाठवलं सेना न्हाव्याला घ्यायला. आलं का लक्षात? ऐका, सेना महाराजांचा काकडा चालू होता. रूप पाह तालोचनी, रूप पाह तालोचनी, रूप पाह तालोचनी, रूप पाह तालोचनी. सुख झाले हो दादनी, सुख झाले हो दादनी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा.
वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, कर जोडी तो करे ताई, कर जोडी तो करे ताई. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी जवळी, कर जोडी तो करे ताई, कर जोडी तो करे ताई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. ओ ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की बोल श्री संत सेना महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. खरंच सांगा, असा काकडा चालू असताना कसं संत सेना महाराजांचं लक्ष बाहेर जाईल? संत सेना महाराजांचा काकडा चालू होता, विठ्ठलाचं भजन चालू होतं आणि बिदरच्या बादशाचे 2 सैनिक आले आणि सैनिकांनी दरवाजा वाजवला आणि दरवाजा उघडला सेना महाराजांच्या बाईने. अरे बापरे, सेना तुम्ही कस काय आमच्याकडे? सेना महाराजांना बोलवलंय बिदरच्या बादशाने. का बरं? मान लचकलीये बादशाची. अहो त्यांचा काकडा भजन चालू है, वो हमें कुछ पता नहीं, वो काकड़ा बिकड़ा हमको जो चलो उनको बुलाओ जल्दी. अहो ते भजन करताय, भजनातून उठवलं की पाप लागतं. तुम्हारा कैसा नमाज खत्म करने तक तुम उठते नहीं. आणि मग त्याच्या मुखातून निघाला बिस्मिल्लाहिर रहीम, सही कहा आपने. आणि ते परत आले. बादशाह हुजूर, अरे वो सेना भजन कर रहा है, उसका भजन होने के बाद आने वाला है, उठा के लेके आओ उस सेना को. उसके भजन से ज्यादा हमारी गर्दन में जो दर्द है उसका क्या?
आणि परत आले ते सैनिक. देवाने विचार केला, सेना भजन करतो आहे, काकडा करतो आहे, काकड्याचं महत्व बी ऐकता याच्यात आणि सेना महाराजांच्यात पुण्यतिथी आहे म्हणून तोही मुद्दा महत्वाचा आहे. आपली कथा संपलेली आहे. देवाने विचार केला, हे सैन्य घरात घुसतील आणि माझ्या सेनेला उचलून नेतील आणि मग हे लोक त्या सेना महाराजांच्या गल्लीत पाय ठेवल्या बरोबर तिकडनं सेना महाराज जोडी घेऊन आले. अरे चलो, अच्छा हो गया सेना महाराज तुम बाहर आ गए, नहीं तो हम आपको उठा के लेके जाते. अरे उसकी कोई गरज नहीं, चलो चलो. सेना महाराज गेले, बिदरच्या बादशाची मान सोडली. मान सोडत असताना बादशाला आनंद झाला. सेना जरा पीठ पे तेल लगा दो. जो हुजूर. सेना महाराजांनी ते पाठ तेल लावलं. सेना जरा पैरों पे तेल लगा दो. सेना महाराजांनी पायाला तेल लावलं. उंगलियों में तेल लगाओ. बोटांना तेल लावलं. अभी हमारी जरी बाल की मालिश कर दो. बादशाचा आवाज. पदाला शोभेल असं बोललं पाहिजे, त्याचा भाव तयार होतो. सेना तुम्हारे हाथों में जादू है. सेना महाराज मालिश करत होते. बादशाला शांतता. बादशाह झोपी गेला. सेना ये सोने की मोहरे लेके जाओ, खुश रहो. निघाले. आता ओरिजिनल हे सेना महाराज नव्हते, साक्षात पांडुरंग परमात्मा. काकडा भजन संपलं सेना महाराजांचं, ओरिजिनल सेना महाराजांचं. आणि बाईने सांगितलं, महाराज बिदरच्या बादशाचा निरोप आलाय. त्यांची मान लचकली, तुम्हाला घ्यायला 2 सैनिक आले होते. अगं मग आधी सांगायचं ना येडी. अहो तुम्ही काकडा करत होते मी. अगं काकड्यापेक्षा राजधर्म मोठा असतो. स्वामी काज गुरु भक्ती. ज्याच्या अंडर तुम्ही काम करताय त्या मालकाला कधी नाव ठेवू नका, आणि ज्या गोष्टीने तुमचं पोट भरतं त्या कामाला कधी वाईट म्हणू नका. ज्याचं खाता त्याची टाळी वाजवा, त्याच्यावर परोपकाराची भावना ठेवा. एका कुत्र्याला 4 भाकरी टाका तुम्ही दिवसातून, तुम्ही गावाला गेल्यावर ते कुत्र तुमच्या दारी झोपतं. माझा मालक गावाला गेलाय, कुत्र्याला जाणीव आहे की मला कोणी काय खाऊ घातलंय, पण अशा गणकच शेतात काही सण बोली जायलेत. ते 4 पायाचे कुत्रे हे डोक्याने श्वान आहेत. उपकार जाणता आले पाहिजे. संत सेना नावी असे धड 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 निघाले. बादशाह हुजूर माफ करना, जरा देरी हो गई. अरे क्या बकते हो सेना, फिर से क्यों आए हो. परत का आला सेन्या, पैसे कमी पडले का. सेना महाराजला असं वाटलं राजा माझी गंमत घेतोय. सेना महाराजांनी सांगितलं, अहो महाराज माफ करा, खरंच काकडा भजन चालू होतं, विठ्ठलाच्या नावात रंगून गेलो होतो, माफ करा. आणा ना तुमची मान सोडून देतो. अरे सेना मजाक मत करो. आता येऊन गेला तू, अर्ध्या तासापूर्वी सगळ्या अंगाला तेल लावून गेला. हे बघ तेल माझ्या अंगावर पडलंय अजून पण. सेना महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. सेना महाराजांच्या लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून काय न हे केले का चिंतिता विठ्ठले. सेना महाराज विठ्ठलाचं भजन करत होते आणि विठ्ठल सेना महाराजचं काम करत होता. का? कारण त्या भजनामध्ये रंगून गेले होते. विठ्ठल माझा माझा, सर्वांनी टाळी वाजवून म्हणायचं, माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. एक टाळी. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा,
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पंढरीनाथ भगवान की जय.